तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला वजाबाकीचे उदाहरणं सोडवायचे आहेत. तर ते उदाहरणं आपण समजून घेऊया. आता एक उदाहरण दिलंय बघा इथं, 587 वजा 253. तर आपण अगोदर काय करणार आहोत, हा स्थान कोणता आहे, एकक. तर एकक स्थानाच्या अगोदर आपण वजाबाकी करून घेऊया. वजाबाकी म्हणजे काय, तर वरच्या संख्येतून खालची संख्या काय करायची, वजा करायची. तर आता किती आहे वरती, 7. मग आपण इथं किती 7 कलिंगड घेतले आहेत. 1 2 3 4 5 6 7 किती 7 आहेत. मग त्याच्यापैकी आपल्याला किती वजा करायचे, 3. म्हणजे 3 आपण काय करूया, खोडूया. 1 2 3. आता उरले किती बघा, मोजा. 1 2 3 4. किती 4. मग याचं उत्तर किती आलं, 4. तर 4 आपण इथं लिहून घेऊया. तर बघा आता कोणता स्थान आहे, दशक. दशक स्थानाची वजाबाकी आपल्याला करायची आहे. तर 8 मधून किती वजा करायचे आहेत, तर 5. तर आपण 8 मधून किती वजा करायचे आहेत, 5. तर आपण 8 सफरचंद घेतलेले आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8. 8 सफरचंद घेतले, त्याच्यापैकी किती वजा करायचे आहेत, 5. मग 5 खोडून घेऊया. 1 2 3 4 5. आता किती राहिले मोजा, 1 2 3. किती उत्तर आलं, मग 3. ते उत्तर इथं पण लिहिणार आहोत. आता बघा दशक स्थानाची वजाबाकी करून घेऊ, शतक स्थानाची वजाबाकी करून घेऊ आपण. हा कोणतं स्थान आहे, शतक. मग किती आहे, 5. 5 मधून किती वजा करायचे आहेत, 2. तर मग आपण 5 स्ट्रॉबेरी घेतले बघा. 1 2 3 4 5. मग किती वजा करायचे, 2. आपण 2 खोडूया. 1 2. किती उरले, मोजा. 1 2 3. मग किती उत्तर आलं, 3. मग 587 वजा 253, याचं उत्तर किती आलं, 334. तर आपण आता पुढील उदाहरण बघूया. तर आपण आता दुसरं उदाहरण बघूया. 546 वजा 133. तर आपण आता काय करूया, एकक स्थानाची वजाबाकी करून घेऊया. मग 6 मधून किती वजा करायचे आहेत, 3. मग आपण 6 गोल काढूया. 1 2 3 4 5 6. आता त्यामधून किती वजा करायचे, 3. मग 3 खोडूया. 1 2 3. मग किती राहिले, मोजा. 1 2 3. किती उत्तर आलं, मग 3. ते 3 उत्तर इथं लिहिणार आहोत आपण. आता आपल्याला या 4 मधून किती वजा करायचे आहेत, 3. मग आपण 4 शून्य काढून घेऊया. 1 2 3 4. मग 4 मधून किती खोडायचे आहेत, वजा करायचे 3. मग 3 खोडूया. 1 2 3. किती उत्तर आलं, 1. आता बघा शतक स्थानाची वजाबाकी करायची आहे. किती आहे, 5. 5 मधून किती वजा करायचे आहेत, 1. मग 5 गोल काढूया. 1 2 3 4 5. किती वजा करायचे आहेत, 1. मग 1 खोडूया. मोजा आता किती राहिले, 1 2 3 4. किती उत्तर आलं, 4. मग 546 वजा 133, त्याचं उत्तर किती आलं, 413. आता पुढचं उदाहरण बघूया. 579 वजा 257. तर आपण पहिल्यांदा हा जो एकक स्थान आहे त्याची वजाबाकी आपण करून घेणार आहोत. तर बघा आता वरती किती आहे, 9. 9 मधून किती वजा करायचे आहेत, 7. मग आपण 9 गोल काढूया. 1 2 3
4 5 6 7 8 9. आता किती वजा करायचे? 7. मग ते 7 खोडायचे. 1 2 3 4 5 6 7. किती उरले? 1 2. किती उत्तर आलं? 2. आता बघा, हा दशक स्थान आहे. दशक स्थानामध्ये 7मधून किती वजा करायचे? 5. मग आपण किती 7 गोल काढूया. 1 2 3 4 5 6 7. किती वजा करायचे? 5. मग 5 आपण काय करायचे? खोडायचे. खोडा चला. 1 2 3 4 5. किती 7मधून किती वजा करायचे? तर 5. मग आपण 5 काय केले? खोडले. आता किती राहिले ते मोजा. 1 2. किती उत्तर आलं? 2. आता हा किती आहे? शतक स्थानी 5. 5मधून किती वजा करायचे? 2. तर आपण 5 गोल काढूया. 1 2 3 4 5. 5मधून किती वजा करायचे? 2. मग 2 खोडूया आपण. चला. 1 2. आता किती उरले ते मोजा. 1 2 3. किती उत्तर आलं? 3. मग 579 वजा 257 बरोबर किती उत्तर आलं? 322. पुढचं उदाहरण आहे 956 वजा 504. तर आपल्याला पहिल्यांदा एकक स्थानाची काय करायचे? वजाबाकी करून घ्यायची. मग हा किती आहे? 6. 6मधून किती वजा करायचे आहेत आपल्याला? 4. मग 6 आपण काय गोल काढून घेऊया. 1 2 3 4 5 6. तर आता किती वजा करायचे आहेत? 4. 1 2 3 4. किती उरले मोजा. 1 2. किती उत्तर आलं? 2. आता 5मधून किती वजा करायचे आहेत? 0. 0 म्हणजे काहीच नाही. मग काही वजा होणारच नाही. म्हणजे इथं पण किती येणार? 5च येणार. मग आता किती आहे हा? शतक स्थानी 9. 9मधून किती वजा करायचे आहेत? 5. तर मग 9 गोल काढून घेऊया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9मधून किती वजा करायचे आहेत? 5. 5 खोडा. 1 2 3 4 5. किती राहिले मोजा. 1 2 3 4. किती उत्तर आलं? 4. मग 956 वजा 504 बरोबर किती उत्तर आलं? तर 452. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. 370 वजा 130. तर मग एकक स्थानी किती आहे? 0. खाली पण किती आहे? 0. 0तून 0 गेले किती राहिले? तर 0च. आता हा कोणतं स्थान आहे? दशक. दशकमध्ये 7मधून किती वजा करायचे आहेत? 3. मग 7 0 काढूया. 1 2 3 4 5 6 7. किती वजा करायचे? 3. मग 3 खोडूया. 1 2 3. किती राहिले मोजे. 1 2 3 4. मग किती उत्तर आलं याचं? 4. मग 3मधून 1 वजा करायचे. मग 3 गोल काढा. 1 2 3 आणि 1 वजा करा म्हणजे खोडा. किती राहिले? 1 2. म्हणजे 240 उत्तर आलं. आता 143 वजा 131 हे उदाहरण आपण बघूया. आता किती आहे? 3. 3तून 1 गेलं. किती राहिले रे? 2. आता हा किती आहे? 4. 4मधून 3 गेले. किती राहिलं? 1. आणि 1तून 1 वजा केले किती राहिले? 0. अशा प्रकारे आपण वजाबाकी समजून घेतली. धन्यवाद.